किचनचा जादू 5 सोप्या टिप्स। हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही मस्त मजेत असणार। तुम्हा सर्वांचं कल्याणी स्पेशल या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे। कसे आहात सर्व? कल्याणी स्पेशल या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। कल्याणी स्पेशल तुमचं या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे। अरे तुम्ही माझं किती वेळा बस कर कल्याणी, किती वेळा स्वागत करते। तर तुमच्यासाठी खूप मजा टिप्स मी आज इथे घेऊन आलेली आहे। तर जेणेकरून तुमचे काम आणि तुमचे जे स्वयंपाकाचे काम आहे ते काम करण्यास खूप मदत होईल। आणि अशा नवनवीन टिप्स बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा बरं। बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करत जा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत जाईल। लक्षात ठेवा, बेल आयकॉनला विसरू नका क्लिक करायला। तर तुमचे काम करणं सोपं जाईल। तर तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि आय होप तुम्हाला टिप्स आवडेल। तर हो, सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। चला तर आज सुरुवात करूया आपण या नवीन टिप्ससाठी। तर तुमचं काम आणि तुमची कोणती जादू होणार किचनची, तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आपल्या या नवीन टिप्ससाठी। चला तर सुरुवात करूया। तर बघा, मी तुमच्यासाठी आज खूप खास ट्रिक घेऊन आलेली आहे। तर किचनचा जादू 5 टिप्स। आता 5 टिप्स कोणत्या, तर कोणत्या टिप्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, कोणत्या तुमच्या किचनचा जादू होणार आहे, तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघत राहा। तर टिप नंबर 1, ट्राय चॉपिंग व्हेजिटेबल्स अहेड। तर बघा काय आहे आता हे, तर भाज्या आधीच चिरून ठेवायला सुरुवात करा। हे तुमचा स्वयंपाक वेळ कमी करेल। तर तुम्ही जे स्वयंपाक करतात त्याच्यासाठी तुम्ही भाज्या पहिलेच चिरून ठेवा, जेणेकरून तुमचा वेळसुद्धा वाचेल आणि स्वयंपाक करायला तुमचा वेळ नाही जाईल। हे तुमचा स्वयंपाक कमी करेल आणि हे तुमचा स्वयंपाक करण्यात वेळ कमी करेल आणि प्रत्येक वेळी तयारीसाठी वेळ वाचवेल। बरोबर, 1 नंबरची टिप। 2 नंबरची टिप, फ्रेशनेस टिकवा। तर कशा प्रकारे आपल्याला फ्रेशनेस टिकवायचा आहे, तर बघा, मसाले ताजे आणि चवदार ठेवण्यासाठी त्यांना हवेपासून वाचवण्यासाठी हवाबंद कंटेनरमध्ये ठेवा। जेणेकरून हवाबंद कंटेनरमध्ये ठेवल्यावर त्याचे गोळेसुद्धा बनणार नाही आणि व्यवस्थितपणे तो छान असा मोकळासट राहील। तर फ्रीजमधील भाज्या आणि फळे जास्त ताज्या राहण्यासाठी थोडं मीठ घालून ठेवा। तर तुम्ही थोडंसं मीठसुद्धा घालून ठेवू शकता भाज्यामध्ये, जेणेकरून तुमच्या भाज्या खूप फ्रेश आणि चवदार राहील। तर टिप नंबर 3, नॅचरल क्लिनिंग हॅक्स। आता नॅचरल क्लिनिंग हॅक्स बघा, क्लिनिंग तर सर्वांना अतिशय आवश्यक आहे। तर क्लिनिंगशिवाय कोणतीही गोष्ट आपण करू शकत नाही। तर किचनच्या पृष्ठभागाची स्वच्छता। तर बघा कशा प्रकारे आपल्याला पृष्ठभागाची स्वच्छता करायची आहे, तर करताना व्हिनेगर आणि बेकिंग सोडा वापरा। तर हे तुमचं काम स्वयंपाकघरावर आणि किंवा स्वयंपाकघर ओट्यावर स्वच्छ, शुद्ध आणि पर्यावरणासाठी सुरक्षित ठरते आणि स्वतःच्या शरीरासाठी सुद्धा आपल्याला स्वच्छता राखणे गरजेचे आहे। तर तुम्ही हे टिप्स वापरू शकता। टिप नंबर 4, कुकरात जलद स्वयंपाक करा। तर कुकरला जलद स्वयंपाक कशा प्रकारे करायचा आहे, तर अनेक पदार्थ कुकरात किंवा कुकरमध्ये अधिक चांगल्या प्रकारे तुम्ही जलद बनवू शकता। तर कशा प्रकारे जलद बनवायचं, उदाहरणार्थ भात, डाळ किंवा सूप कमी वेळात बनवण्यासाठी कुकर वापरा। तर तुम्हाला जर डाळ, भात किंवा सूप तुम्हाला बनवायचं असेल किंवा इतर काही तुम्हाला गोष्टी बनवायचं असेल किंवा काही उकळायचं वगैरे असेल, तर तुम्ही कुकरमध्ये ह्या गोष्टी करू शकता, जेणेकरून तुमचं काम खूप सोप्या पद्धतीने होईल आणि लवकर तुमचा टाईमसुद्धा वाचेल। तर टिप नंबर 5, एक्स्ट्रा तेल आणि मसाले टाळा। आता एक्स्ट्रा तेल आणि मसाले तुम्ही कशा प्रकारे टाळणार आहे, तर जेवण अधिक चवदार बनवण्यासाठी तेल आणि मसाले योग्य प्रमाणात वापरा। अत्यधिक तेल किंवा मसाले वापरण्यास जेवणाच्या चवीला खराब करू शकतात। तर म्हणून तुम्ही तुम्हाला मसाले जे वापरायचे किंवा तेल वापरायचे ते अधिक प्रमाणात वापरा, जेणेकरून तुमचं जेवण जे आहे ते चवीला छान लागेल किंवा एकदम जास्त ऑइली जेवण बनणार नाही। तर तुम्ही ही टिप्स वापरू शकता। तर हे 5 टिप्स तुमच्या किचनमधील काम अधिक सोपं, जलद आणि चवदार बनवू शकतात। तर कसे वाटते तुम्हाला ह्या 5 टिप्स किंवा किचनचा जादू कसा वाटला, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा। आणि बेल आयकॉन
चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सुद्धा भेट देता. आणि आतापर्यंत ज्यांनी सर्वांनी व्हिडिओला भेट दिली आहे, व्हिडिओ बघितले आहे, त्यांचा खूप खूप मनापासून धन्यवाद करते मी. तर भेटूया पुन्हा अशाच टिप्ससोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू सो मच.